नमस्कार, वाव नॅनीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत भेंड्यात कोलंबी। तर चला आपण भेंडी आणि कोलंबीची भाजी करायला सुरुवात करूया। आधी गॅस पेटवूया आपण। गॅस पेटवून घेतला, आता ह्याच्यात आपण तेल टाकूया 2-3 पळ्या। तेल तापलं का आपण हा ठेचलेला लसूण टाकूया। लसूण ठेचून घेतलंय 10-12 पाकळ्या। थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली ती टाकूया। थोडीशी हळद टाकते। लसूण आता आपलं झालेलं आहे, ते थोडासा मी कांदा टाकते। एक कांदा कापलाय हा। ही भाजी झटपट होणारी आहे। कांदा थोडा शिजला का मग आपण कोलंबी मसाले टाकूया। ही मी कोलंबी साफ करून स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला मीठ आणि हळद सोडलेलं आहे। हा मिक्स मसाला टाकते, त्याच्यामध्ये घरी केलेला आहे हा मिक्स मसाला। कोकम टाकते। भेंडी पण तशी शिजायला काही वेळ लागत नाही। हे मी 1/2 किलो भेंडी घेतलीत कापून, मध्ये चिरा देऊन असे कापलेले। भाजी भेंड्याची चिकट होते, त्यासाठी मी थोडं कोकम टाकले। आता थोडं मीठ घालते। मीठ आपलं आहे कोलंबीला थोडं, त्याच्यामुळे थोडंच टाकायचं अंदाजाने। टाकलं तर टाकता येते, खारट झालं तर टाळता नाही। आता गॅस बारीक करते आणि थोडं 5 मिनिटं मी झाकण देऊन ठेवते, म्हणजे ती आतल्या आत शिजेल। ही भाजी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता, भाकरी बरोबर, भाताबरोबर, चपाती बरोबर। खूप छान लागते। कुठली रेसिपी करून बघितल्याशिवाय कळत नाही आपल्याला कशी झाले काय ते, म्हणून तुम्ही करून बघा। ही बघा कशी आता आपली भाजी शिजते। कोलंबी वगैरे आधी आपण मीठ चोळलं का ती आतमध्ये त्याला चांगलं मीठ मुरते, त्याच्यामुळे ती आणखीन चांगली लागते, चवदार लागते। म्हणून आधी मीठ आणि हळद त्याला लावून घ्यायचं असते। आणि काही या भाजीला वाटण्याची वगैरे झंझट नाही। भेंडे कापायचे, कोलंबी साफ करून घ्यायची, कांदा कापायचा, 3-4 याच्यामध्ये ही भाजी चांगली होते। जास्त काही त्या सामान वापरायला लागतच नाही त्याला। चला तर मग आता आपण उघडून बघूया। आता आपली भाजी शिजलेली आहे। मगाशी आपण फोडणीला कोथिंबीर टाकली, परत आता थोडी वरून कोथिंबीर टाकूया। भाताशी सुद्धा आपण चोळून खाऊ शकतो ही भाजी। चला आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता मी गॅस बंद केलाय, आपली भाजी तयार झालेली आहे। आपण वाटीमध्ये काढून घेऊया। छान झाले एकदम, भेंडे वगैरे चांगले शिजलेत। मस्तपैकी आपण तांदळाची भाकरी करून घेतलेली आहे, त्याबरोबर आता आपण ही भाजी खाऊया। ही अशी मस्तपैकी भाजी आणि तांदळाची भाकरी खायची। कोलंबी आणि भेंड्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तो परत धन्यवाद।